उपवासाचे ना आपण बऱ्याच रेसिपी पोस्ट केलेल्या आहेत. त्यापैकीच ही अप्रतिम अशी रेसिपी आहे. त्यासाठी आपण अर्धा चमचे तुपामध्ये काही ड्रायफ्रूट्स भाजून घ्यायचे आहेत. चांगलं परतवून आपल्याला सर्व ड्रायफ्रूट्स भाजून घ्यायचे आहेत. त्यानंतर त्याच कढईमध्ये 1 चमचे तूप ॲड केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 1 वाटी वरई आपण घ्यायची आहे. वरईलाच काही ठिकाणी भगर असं देखील म्हटलं जातं. हा वरईचा तांदूळ ना पचायला अत्यंत हलका असतो आणि त्याचप्रमाणे पौष्टिकही आहे. या ठिकाणी आपण 1 वाटी वरईसाठी या ठिकाणी 2.5 वाटी एवढे पाणी वापरलेले आहे. आता 1 चमचा तूप घालून आपल्याला चांगला वरईचा भात शिजवून घ्यायचा आहे. आता आपला भात शिजून मऊसूत झालेला आहे. आता पुन्हा एकदा परतवून घेऊया. तुम्ही बघू शकता एकदम पांढरा शुभ्र असा भात शिजून तयार झालेला आहे. त्याच्यामध्ये आपण 1 वाटी इतक्या गूळ ॲड केलेला आहे. गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता गूळ पूर्णपणे विरघळून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने सतत परतवून आपल्याला गूळ पूर्णपणे मेल्ट करून घ्यायचा आहे. तुपाचा वापर केल्यामुळे इथे आपल्याला एकदम उत्तम प्रकारची चव येते. त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत वेलची पूड, त्यानंतर ओल्या नारळाचा चव ॲड करायचा आहे आणि काही ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत. आता पुन्हा एकदा चांगलं परतवून घ्यायचं आहे आणि 2 मिनिटासाठी पुन्हा एकदा झाकण लावून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने तयार झाला आहे आपला रुचकर आणि चविष्ट असा उपवासाचा सांजा. एकदम झटपट होतो आणि चवीला अप्रतिम लागतो. एकदा नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.